असं आहे की विलेपार्ले येथील संस्थेला हा 18 हेक्टरचा भूखंड महानगरपालिकेने ₹1 प्रतिवर्ष लीजवर दिला आहे. असा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनाला पाठवला. शासनाने मंजूर करून मला वाटते 16 मार्चला नागपूरला पाठवलं. आता नागपूर महानगरपालिकेत प्रशासक आहे, सभागृह नाही आहे, कुठलेही नगरसेवक नाही आहे. मला वाटतं अशा विषयांवर सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे. सत्ता पक्ष विरोधी पक्ष यांनी या चर्चेतनं निष्पन्न व्हायला पाहिजे की महानगरपालिकेची एवढी जागा दिल्यानंतर महानगरपालिकेला काय फायदा होणार आहे, या शहरातील जनतेला काय फायदा होणार आहे, आणि त्यानंतर कोणत्या संस्थेलाही जागा द्यायला पाहिजे. परंतु तशी कुठलीही जनप्रतिनिधीशी चर्चा झाली नाही आणि हा प्रस्ताव गेला, प्रस्ताव पारित होऊन आला आणि शासनाने त्याचा GR सुद्धा काढला. मला वाटतं की याच्या मागे कोण आहे, काय आहे, का बरं आयुक्तांना अशी गरज भासली की एकदम हा सभागृह नसताना पाठवून द्यावा. वाट पाहायला पाहिजे होती. येत्या 5-6 महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक होईल. जे कोणी सभागृहात नगरसेवक येतील ते चर्चा करतील आणि त्या चर्चेतनं काय निष्पन्न होते ते शासनाकडे पाठवेल. परंतु परस्पर हे पाठवणं मला वाटतं की योग्य नाही. महानगरपालिकेची जागा ही शहरातल्या जनतेची प्रॉपर्टी आहे. शेवटी जनतेला काय फायदा आहे, आपण जनतेकडनं टॅक्स घेतो आहे आणि जर महानगरपालिकेला ही जागा देऊन महानगरपालिकेच्या तिजोरीत चांगली रक्कम येत असेल तर काहीच हरकत नाही. परंतु फक्त ₹1 मिळणार आहे, तर एवढी घाई कशाला झाली हा माझा सवाल आहे. आणि जर ही द्यायची आहे तर त्याचं तुम्ही सभागृहात चर्चा होऊ द्या, नंतर प्रस्ताव पाठवा शासनाकडे, अशी माझी मागणी आहे. मी त्यांना हीच मागणी केली की सध्या महानगरपालिकेत प्रशासक आहे, कुठलीही नगरसेवक नाही, सभागृह होत नाही आणि असे विषय सभागृहात येतात त्याच्यावर चर्चा होते. कारण की मी महापौर सुद्धा होतो आणि विरोधी पक्षाचा नेता सुद्धा होतो महानगरपालिकेत. ही प्रक्रिया पूर्णपणे मला माहीत आहे. तर माझं असं मत आहे की याची सभागृहात चर्चा होऊ द्या, नंतर तुम्ही शासनाला पाठवा. घाई करू नका. तोपर्यंत हे प्रकरण थांबवा. जेव्हा केव्हा महानगरपालिकेत सभागृह चालू होईल, सभागृहाचा निर्णय मग शासनाकडे पाठवावा, अशी माझी मागणी आहे. आता कसं आहे, ज्या संस्थेला दिलंय त्याचा संबंध कोणाशी आहे, काँग्रेसशी असतात. आणि काँग्रेसचं नाव सांगितलं असतं, आप पार्टीचं असतं त्याचं नाव संपटलं. पण मला वाटतं जे आमदार आहे ते भाजपचे संबंधित आहे आणि म्हणून मग मला तसं बोलावंच लागेल ना. जो कोणी आमदार ज्या पक्षाचा असेल, ज्याला त्याचा फायदा असेल त्याचं नाव मला घ्यावंच लागेल.